महाराष्ट्र सरकार और उनके नेता केंद्रीय जांच एजेंसियों को बदनाम करने के बजाय जो उन्होंने सवाल उठाए हैं, कौन से अकाउंट से पैसे आए, किस प्रकार से राशि का गलत उपयोग किया गया, काला धन इस्तेमाल किया गया, मनी लॉन्ड्रिंग की गई, इन सवालों से वे बच रहे। बेहतर होता इन सवालों का जवाब देते, साथ साथ में यह भी सवाल का जवाब देते कि उनके पूर्व गृह मंत्री और दूसरे मंत्री आज जेल के सलाखों के पीछे हैं। उनको लेकर के जब वे न्यायपालिका में गए तब न्यायपालिका ने स्पष्ट रूप से जो केंद्रीय जांच एजेंसी ने कार्रवाई की है उसका समर्थन किया, कार्रवाई को जायज बताया। अब यह महाराष्ट्र सरकार और उनके नेताओं की मजबूरी है कि अपना दागी चेहरा छुपाने के लिए जो सवाल पूछे गए उस पर जवाब नहीं दे रहे, केवल एक ही मंत्र की माला का जप कर रहे हैं, ये बदले के भाव से कार्रवाई, बदले के भाव से कार्रवाई, बदले के भाव से कार्रवाई। इस मंत्र के जाप से बगैर आप उन सवालों का जवाब दीजिए, यह हमारा उन्हें आभार है। एक तरफ जो सरकार के खिलाफ बोलता है उस पर कार्रवाई हो, चाहे रानी साहब हो, केडिया कंबोज हो, या फिर कई ऐसे अधिकारियों का नाम जो संजय राउत ने दिया था, उन पर भी कार्रवाई की शुरुआत हो चुकी है। मोबाइल डिस्कूटर EOW डिपार्टमेंट, इस पर क्या कहेंगे? देखिए, ये बात छुप नहीं पाई कि इसके पूर्व भी कंगना रनावत हो, हमारे भाजपा के नेता मोहित कंबोज जी हैं, उसके पूर्व केंद्रीय मंत्री नारायण राणे जी हैं, इनके खिलाफ जिस प्रकार से जानबूझ करके अपने सत्ता का दुरुपयोग करते हुए उनकी आवाज को दबोचने का कहीं ना कहीं आक्रामकता से वो सरकार के खिलाफ न बोले, इस कारण जो दुस्साहस किया गया ये लोगों ने देखा है। हम किसी भी गलत काम का समर्थन नहीं करते और ना ही करेंगे, पर महाराष्ट्र सरकार की मंशा पर सवाल है। एक सवाल जयंत पाटिल आज हाउस में बोलते हुए उन्होंने कहा कि कश्मीर फाइल्स जो है इंटरवल के बाद बहुत बोरिंग पिक्चर है और कश्मीर फाइल्स के प्रोड्यूसर को जो है जो पैसे कमाए वो दान में दे देना चाहिए। किसने कहा? जयंत पाटिल सभागृहामध्ये बोलताना असं म्हटले की इंटरवल के बाद बहुत बोरिंग है, इस तरीके का बयान आपने 100 करोड़ से ज़्यादा पैसे कमा चुके उनके पुनर्वसन जो पंडित हैं उनके लिए खर्च कर देने चाहिए। महाराष्ट्र सरकार के विद्यमान मंत्री और राष्ट्रवादी के नेता का बयान यह उन कश्मीरी हिंदू पंडितों का अपमान करने वाला बयान है, उनकी क्रूर चेष्टा करने वाला बयान है, और उसके साथ साथ जो करोड़ों करोड़ों हिंदू भाई, सारा देश इस फिल्म को देख रहा है, उस अतीत को देख रहा है, उस इतिहास को देख रहा है, उस सच्चाई को देख रहा है, कहीं ना कहीं उस सच्चाई को भी ठुकराने का उनका दुस्साहस है। और यह इनकी मानसिकता बताता है कि जब हिंदुओं पर अत्याचार किए गए, उन्हें पीड़ित प्रताड़ित किया गया, उन्हें क्रूरता से बर्बरता से मारा गया, वो इतिहास इन दोनों कांग्रेस के काल में इस इतिहास को लोगों के सामने आने नहीं दिया गया। और जब इतिहास वो सामने आ रहा है तो उसे कह रहे बोरिंग है। क्या चाहते हो आप? वो फिल्म बोरिंग है, एंटरटेनमेंट के लिए नहीं है, वो इतिहास की सच्चाई है, कहानी है हिंदू पंडितों की। महाराष्ट्र सरकार से वर्तमान कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते यांचं द काश्मीर फाईलच्या संदर्भातलं वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे आणि ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा त्या वक्तव्यातून समोर येते। काश्मीरमधल्या हिंदू पंडितांचा ज्यांनी अनन्वित अत्याचार सहन केले त्या हिंदू पंडितांचा अपमान आहे। काय चुकीचं आहे त्या पिक्चरमध्ये? तो पिक्चर मनोरंजनासाठी नाही आहे, तो इतिहास आहे, काय घडलं त्याची ती कहाणी आहे। आणि इतिहासाकडे हे मनोरंजन म्हणून पाहतात, इतिहासाच्या पानातून शिकायचं असतं एवढं साधं राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळायला तयार नाही। जे कोट्यावधी हिंदू बांधव आणि हा संपूर्ण देश हा चित्रपट पाहतोय,
त्या सगळ्या लोकांची क्रूर चेष्टा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुर्दैवाने केलेली आहे. मोहित कंबोज यांना दुसरी नोटीस मिळालेली आहे घराच्या संदर्भात. ज्या पद्धतीनं मोहित कंबोज यांनी आक्रमकपणे महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर, चुकीच्या त्यांच्या वसुलीवर आक्षेप घेतले, आक्रमक पद्धतीनं टीका केली, कुठेतरी आजची कारवाई त्यांचा आवाज दाबण्यासाठी कारवाई आहे. एखादी गोष्ट चुकीची असेल तर त्याचं समर्थन कोणी करणार नाही, पण कारवाईचं टायमिंग पहा. कारवाई करत असताना एक अधिकारी जाऊ शकतो, पण कारवाई करण्यासाठी ज्या संख्येनं अधिकारी जातात, कंगनाचं घर देखील रातोरात ती विमानात असतानाच तोडलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे महाराष्ट्र सरकारची मानसिकता दर्शवतात की त्यांच्या विरोधात जो बोलेल, मग तो देशाच्या सैन्यातला सैनिक जरी असेल तर त्याच्या घरात घुसून सुद्धा यांचे कार्यकर्ते कशी मारहाण करतात ते आपण याही पूर्वी पाहिलंय. किंवा पोलीस दलातला कर्मचारी जरी असेल तरी यांचे मंत्री त्यांच्या हस्तक कशी कारवाई करतात, त्याला कसं मारतात हेही पूर्वी पाहिलंय. हा त्यातलाच एक भाग आहे. आशिष शेलारांना एक सभागृहामध्ये आरोप केला आशिष शेलारांना की केंद्रीय यंत्रणांना कशा पद्धतीनं बदनाम करतात. सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन केलं आणि त्यानंतर सौरभ त्रिपाठी अंगाडे यांकडून पैसे मागत होते असं देखील त्याच्यामध्ये आरोप आहे. त्यांना ईडीच्या नावाखाली पैसे मागण्यात येत होते. केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न अशा पद्धतीचा आरोप आशिष शेलार. नाही, निश्चितपणे आमचे नेते आशिष शेलार जे म्हणाले त्यात तथ्य आहे की सातत्यानं ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, या यंत्रणांच्या मार्फत महाराष्ट्र सरकारमधले त्यांचे नेते, त्यांचे मंत्री यांचा भ्रष्टाचार, यांचे घोटाळे उघड होतात. तर त्यामुळे यांची प्राथमिकता आहे की त्या एजन्सीना कशा पद्धतीनं बदनाम करतील आणि ती एजन्सी कारवाई करते ती कशी चुकीची आहे हा दर्शवण्याचा त्यांचा दुर्दैवी केविलवाना प्रयत्न आहे. पण ते हे एक गोष्ट विसरले, ईडी, इन्कम टॅक्स रातोरात कारवाई करत नाही. त्याला 6 महिने, 2 महिने, वर्षभर त्याला अभ्यास करावा लागतो. जेव्हा कागदावर सगळ्या गोष्टी येतात, कुठल्या अकाउंटमधून कुठे पैसे गेले, नेमके कुठल्या तारखेला गेले, तिथे नेमके कुठून आले, याचा अभ्यास केल्याच्या नंतरच ती कारवाई होत असते. आणि म्हणूनच आत्तापर्यंतच्या ईडी पासून इन्कम टॅक्सपर्यंत यांनी केलेल्या कारवाईचं न्यायपालिकेमध्ये समर्थनच झालंय. न्यायपालिकेने त्याला कुठेही नाकारलेलं नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. सह्याद्रीची उंची म्हणजे